चिंचोली गुरव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र चिंचोली गुरव येथे सद्गुरू आत्माराम गिरीजी बाबांच्या पावन सानिध्यात अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 14वे अत्यंत आध्यात्मिक व उत्साही वातावरणात संपन्न झाले। भक्तीचा सोहळा आणि भव्य मिरवणूक बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी श्री क्षेत्र चिंचोली गुरव येथील अद्भुत हदयोगी सद्गुरू आत्माराम गिरीजी आश्रम परिसरात भक्तिमय वातावरणात या सप्ताहाची सांगता झाली। सकाळी ठीक 8 वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मिरवणुकीनंतर आश्रमामध्ये विधिवत पादुका पूजन सोहळा पार पडला। सप्ताहाची मुख्य सांगता हरिभक्त पारायण अभिजित महाराज गिरी यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाली। आपल्या निरूपणातून महाराजांनी आत्माराम गिरी बाबांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले। त्यांच्या रसाळ वाणीने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता। कीर्तन सेवा समाप्तीनंतर दुपारी सर्व भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीचा उत्साह यामुळे हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला। या सोहळ्याच्या यशस्वीतेबद्दल चिंचोली गुरवचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त ग्रामस्थ तसेच आत्माराम गिरीजी बाबा भक्त परिवाराने सर्व भाविकांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले। विठू नामाच्या गजराने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने चिंचोली गुरव नगरी दुमदुमून गेली। 14 वर्षाची ही अखंड परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जोपासली जात आहे।
इत्यर्थ मयाच श्री आत्मारामगिरी देवता प्रत्यर्थ पादुका पूजनंच करिष्येत हात जोडायचे वक्रतुंड महाकायं सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मः देवं सर्वकार्यार्थ सिद्धये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमस्कार देवताभ्यो नमः कंदला भस्म लावणे तिकडे भस्म होता ना सिद्धिविनायक देवताय नमः सिंदूरवदनो देवो यत्वाय फुलवा पुष्पं नमर्पयामि नमस्कार करायचो सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिमतमसा राशिन्नाशयति विघ्नानां स्वस्ति नो इंद्रं मृधस्रवाः स्वस्ति नो पुरुखा विश्ववेदाः स्वस्ति नस्मा आरिष्टनेनो स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु नमर्पयामि सद्गुरुदेवताय नमः अभिषेक स्नानांच करिष्येत तुमच्याकडे पाणी का फुलांना पाणी पाणी द्या तिकडे ऐक घ्या असं फुलाने पादुका पाणी शिंपडायचं असं फुल पादुका शिंपडा ओम सहस्राशी रेखा पुरुषाः थोडं शिंपडीत राहायचं सहस्राक्षा सहस्रपाद भूविघ्न सर्वत श्रुत्वा प्रतिष्ठदशाङ्गम् पुरुषं निवेद सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् उतामृततस्येषान्नुजदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा तो जयामस्य पुरुषाः पादोश्यां विश्वभूताः नित्रिपादश्यामृतं दिविः कृपादूर्ध्वउदयपुरुषाः पादोच्चेह भवत् पुनः ततो विक्वं व्यक्रमत्साशनानशन्याभिः तस्मात् विराळ जायत विराजो आदिपुरुषाः स जातु अतिरिच्यं तपश्चात् भूमिमथो पुरः यत्पुरुषं यदधू कतिधाव्य कल्पय मुखं किमश्चात् को बाहुका उरुपादा उच्यते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बहुराजन्याकृताः पुरुतदशं यद्वैश्याः पद्भ्यां शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत मुखादिन्द्रस्याग्निश्चं प्राणाद्वायुरजायत नाद्य आसीदन्तरिक्षीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशा स्तोत्रार्थवा लोका कल्पयम् सप्ताशासन् परिधय सप्त समिधा कृताः देवाय यज्ञं तन्वानाबध्नन् पुरुषं पशुः ओम यज्ञमयजन्त देवास्तान् धर्माणि प्रथमान्यासन्ति हनाकं महिमान सचन्त जत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः हरि ओम शांति शांति शांतिर्भव भस्मलावा स्वस्ति नो इंद्रं मृद्धस्रवाः स्वस्ति नो पुरुषा विश्ववेदाः फुलहा पुष्पं समर्पयामि गुरुर्ब्रह्मा नमस्कार करायचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आत्माराम गिरी महाराज की जय आरती कापुरी घेऊन बसली मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू गोदावरीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गुंड असं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप प्रज्वलित करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करून वारकरी संप्रदायाला शांतीचा खांब ज्यांनी दिला ते पैठण निवासी नाथ महाराज आणि नाथ महाराजांचा फार चरणाचा रुजून अवघा 4 चरणाचा आणि या महाराष्ट्राच्या भूमीमधील संतांनी अलौकिक असे उपकार जे जीवनावरती केले त्याचं सविस्तर चिंतन करणारा अभंग सेवेकर्ता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. कारण करुणावरून आले भक्तवत्स सकल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी करून गुरुवर्य आत्मारामगिरी स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक ठेवून श्री गुरुचरण सरोजर जनिज मन मुकुर सुधारी बरणव रघुवर बिमल जसू जोदायु कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
बलबुद्धी विद्या देव मोही हरवो कलेश विकार हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक घेऊन ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं तर राष्ट्रमाता जिजाऊ हे देखणं स्वप्न त्या वारसानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच देखणं स्वप्न त्या वारसानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात विठ्ठल 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 हो आपल्या सगळ्यांचा आज भाग्याचे दिवस आहे. बरं 1 वर्ष पूर्ण होते आता बाबांचं आगमन आपल्या नगरीमध्ये झालं होतं. आपण किती भाग्यवान आहोत गड्या, साक्षात भगवंताचं आगमन आपल्या नगरीमध्ये झालं होतं. 1 वर्ष पूर्ण होते आणि सालाबाद प्रमाणे चालू असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आपण ज्याला म्हणतो वर्धापन दिन म्हणतो. याही वर्षी अतिशय थाटामाटात आपण संपन्न करतोय. सगळं भक्तमंडळ असेल सर्वांना धन्यवाद. आणि थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. बरं 12 वाजता मी थांबणार आहे. अर्धा तास कीर्तन करायचे पण सर्वांगाचे कान करून ऐका कारण माऊली सांगतात तरी अवधान ऐकले तिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका सजनो जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचा दोन्ही कानावरती पडेल तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण विठ्ठल विठ्ठल हो ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण कीर्तन सोहळा करतोय जे कीर्तन करतोय सजनावी मातृभूमी संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती आहे. आत्माराम चरणी बाबांच्या चरणी वंदन करूया. अत्यंत भक्तिमय वातावरणात गुरुवर्य लालगिरी स्वामी व श्री गुरु आत्माराम गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे यावर्षीही संपन्न होत आहे. जीवनामध्ये सुख समाधान शांती हवी असेल तर संत संगती व नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे सज्जनोन सर्वत्र न चंदनम न वने वने या संस्कृत वचनाप्रमाणे प्रत्येक पर्वतात माणक हत्तीच्या गंडस्थलात मोती व प्रत्येक वनात चंदन तसेच सर्वत्र सज्जन माणसं सापडणार नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं भूषण असलेले हरिभक्त परायण अभिजित महाराज गिरी यांच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्व सापडणार नाही. अत्यंत अभ्यासू आणि संत मार्ग आपणाला समजावणारे महाराज आपणा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने समस्त ग्रामस्थ व ट्रस्ट चिंचोली गुरव भक्त परिवार यांच्या वतीनं काही मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ होतो आहे. सुरुवातीला सन्माननीय राजेंद्र तुकाराम पाटील गांगर्डे सचिव लालगिरी बुवा ट्रस्ट मांदळी हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. भक्त परिवाराच्या वतीनं त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. मी गांगर्डे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या छोट्याशा सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा. राजस्थानचे महंत सन्माननीय शिवम गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं गांगर्डे साहेबांचा या ठिकाणी सत्कार सन्मान होतो आहे. यानंतर लगेचच दुसरा सन्मान होतोय. हरिभक्त परायण केशव हौसराम गांगर्डे विश्वस्त श्री लालगिरी बुवा ट्रस्ट मांदळी यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे. बाबा बर्फानी उत्तराखंड हिमाचल यांच्याकडून त्यांचा सत्कार होतो आहे. केशव हौसराम गांगर्डे विश्वस्त लालगिरी बुवा ट्रस्ट मांदळी. धन्यवाद. यानंतर लगेचच पुढील सत्कार होतोय. हरिभक्त पारायण रणजित गांगर्डे बाबाजींचे मांदळी येथील सेवेकरी आहेत.
त्यांचा सत्कार होतोय बजरंगगिरी बाबा अहिल्यानगर यांच्या हस्ते रणजित गांगर्डे महाराजांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. यानंतर लगेचच पुढील सत्कार होतोय हरिभक्तपरायण राजारामगिरी महाराज उर्फ उघडे बाबा मांदळी यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो आहे. अशोकनाथजी महाराज यांच्याकडून त्यांचा सत्कार होतोय. दिल्ली गाझियाबाद या ठिकाणाहून ते आलेले आहेत. राजारामगिरी महाराज यांचा सत्कार होतो आहे. यानंतर सन्मान सत्कार होतोय हरिभक्तपरायण राजेंद्र गांगर्डे हे मांदळी ट्रस्टचे कर्मचारी आहेत. लक्ष्मणगिरी महाराज राहुरी यांच्याकडून राजेंद्र गांगर्डे महाराजांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. त्या सत्कारासाठी त्यांनी समोर यायचं आहे. यानंतर पुढील सत्कार होतोय हरिभक्तपरायण शरद भाऊ सटाले हे मांदळी येथील ट्रस्टचे कर्मचारी आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी पवननाथ बाबा चिंचोली यांच्याकडून होतो आहे. ज्या महाराजांचा नामोल्लेख केला जाईल त्यांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. यानंतर हरिभक्तपरायण किशोर घोडेस्वार भक्त मिरजगाव हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. बबननाथ बाबा पिंपळे अवघडपीर बबननाथ बाबा पिंपळे यांच्याकडून किशोर महाराज घोडेस्वार यांचा सत्कार सन्मान होतो आहे. यानंतर लहू वाळके अंकुश वाळके व जीवन गांगुर्डे हे मांदळी येथील कर्मचारी आहेत. अवधूत योगी काना श्रीकृष्ण मुरारी अलक्ष ध्यान घेतो भरारी त्रिखंडात शोधे पंचानन त्रिपुरारी निशिदिने बाबा भक्ताचे दुःख निवारी घेत नाही मागत नाही असा हा योगी खातो कधी पण बोलत नाही हा योगी असे संत असे दुर्लभ या जगी सदा मग्न ध्याने हा सुख विलास भोगी नको पैसा नको अडका नको बिदागी हवा शुद्ध भाव भोळी भक्ती उपयोगी येई धावून रे भोळे संबसदा शिवा ध्यास तुझा रे लागला भाव भोळ्या जीवा रागू नको बाबा गोड मनी सेवा ध्याने तू मनी तो माझा हाच गोड मेवा अवतरला सी बाबा या मांदळे गावा भक्त मोहिनी राज करी तुमचीच सेवा. ओम नमो नारायण. अनर्थाचा नाथ माझा लालगिरी स्वामी श्री छत्र मांदळे या गावी भेट द्यावी तुम्ही येता वार सोमवार सीताराम मोती शंकरगिरी लालगिरी स्वामींची शिष्य मंडळी ही सारे कलियोगी विजयी आत्मरामगिरी वंदू गुरु चरण लालगिरी स्वामीचे आम्ही 15 दिवसाची एकादशी ती भक्त जाना व्रत करिता एकादशीचे मोक्ष होईल आत्मज्ञान लक्ष 84 येऊन चुकेल जन्म मरण हरिमुखी नाम येईल संकटाच्या कामी तना मना धन करा सद्गुरुशी अर्पण मोक्ष ना मिळे ज्ञान साधने वाचून संजीवनी समाधीशी छत्र मंडळी मान दर्शन घेता समाधीचे पुण्य घडेल चारी धाम. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. दासी असता राणी झाले
सद्गुरूने उंच बसविले हात पुरे नाही माता सद्गुरु घरी निशान पडकले श्रीरंगाचे आत्माराम बाबांचे दर्शन घेता जन्म मरण त्या कैसे बोला पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय लालगिरी स्वामी महाराज की जय परम पूज्य आत्मारामगिरी महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव भर